क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 28. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. मी सुनीता घोरपडे. मी, माझा भाचा दिनू आणि माझी भाची आशा पुण्यातल्या एका नवीन प्राणी संग्रहालयात आलो आहोत. तिथे आम्ही काय काय करतो ते ऐका. What's that? तो बघ, सिंह सुटलाय. तो आपल्याकडे येतोय. काय बावट आहेस? अरे बाबा, नाही सुटला सिंह. मग त्याचा पिंजरा कुठे आहे? ह्या प्राणी संग्रहालयात बऱ्याचशा प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवलेलंच नाही. इथेच बघ ना, एक लहानसं बेट तयार केलंय. त्याच्या भोवती पाणी आणि बेटावर सिंह राहतो. त्याच्यासाठी त्या बेटावर एक लहान जंगलच आहे बघ. काही झाडं, गवत सगळं आहे. पिंजऱ्यापेक्षा किती छान वाटत असेल नाही का? आय लाईक धिस झू. प्राणी संग्रहालयाला म्हणतात झू. झू. पण मला भीती वाटते बाबा. आता हे काय? तो बघ तिथे, वाघ, टायगर. लुक ॲट द टायगर. कॅन यू सी द टायगर? नो, आय कांट. अशी. अरे ते बघ तिथे, त्या गवतात. आय कॅन सी 3 टायगर्स. खरंच की 3 वाघ आहेत. आय कांट सी देम. व्हॉट आर दे डुईंग? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, काय करत असतील वाघ? तुम्हाला इंग्रजीत सांगता येईल? बरोबर उत्तर दिलं का? दे आर ईटिंग. तुम्ही सर्व म्हणा माझ्यानंतर. दे आर ईटिंग. पण मला नाहीच दिसत. अरे ते बघ तिथे, ते झाड आहे ना, त्याच्या खाली गवतात. नीट बघ बरं. हो हो, दिसले. हा, आय कॅन सी 3 टायगर्स. ताई, ते बघ तिथे माकडं आहेत. लुक ॲट द मंकीज. व्हॉट आर दे डुईंग? दे आर जम्पिंग. ते उड्या मारत आहेत. दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. झाडावर चढत आहेत. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही पण म्हणा बघू. सर्वांनी एकत्र म्हणा. दे आर जम्पिंग. आता असं म्हणा, दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. ट्री म्हणजे झाड बरं का. काही माकडं झाडावर चढतायत. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आता तुम्ही म्हणा, दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. लुक, दे आर फायटिंग. दे आर नॉट फायटिंग, दे आर प्लेइंग. ती माकडं भांडतायत असं वाटतंय, पण खरं तर ती खेळतायत. खोटं खोटं भांडतायत. Look at that baby monkey. It is so small. It is so sweet. मी बिस्किट देऊ का त्या माकडाच्या पिल्लाला? नको, इथले प्राणीला तुम्ही काही खायला देऊ नका. खाऊन ते आजारी पडू शकतील. मी इथे काम करतो. माझा काम आहे हरणाला सांभाळणं. चला आपण हरणं पाहूया. इथे या इथे. Ooh, look at this deer. It is so sweet. मी हात लावू त्याला.
हो, या हरणाला हात लावले तरी चालेल, पण अगदी हळू हा. त्याचं नाक गार आहे. मला त्याचे डोळेच फार आवडले. कसे मोठे, काळेभोर, सुंदर डोळे आहेत. आम्हाला शाळेत शिकवलंय की डोळ्याला इंग्रजीत आय म्हणतात. येस, डोळे आईज. नाकाला नोज म्हणतात. नाक नोज. आणि कानाला इयर म्हणतात. कान इयर. सुनीता मावशी असं म्हणतात का? 1 ear, 2 ears, 1 eye, 2 eyes. बहुतेक शब्दांना आपण असं करू शकतो. 1 lion, 3 lions. 1 monkey, 4 monkeys. What is this हरिण's name? हरणाला इंग्रजीत काय म्हणतात माहित नाही. डिअर. What is this deer's name? सुंदरी. हाऊ ओल्ड इज शी? शी इज 4. व्हॉट डज शी ईट? गवत, पान असं सगळं खाते ती. मला पण भूक लागलीये. आपण कुठेतरी बसूया का खायला? दिनू, हवरटपणा करू नकोस. ताई, सारखं मला काय करायचं ते सांगू नकोस. बरं चला, मी पण दमले आहे. मला पण आवडेल बसायला. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. लायन म्हणजे सिंह. टायगर म्हणजे वाघ. मंकी म्हणजे माकड. डिअर म्हणजे हरिण. व्हॉट आर दे डुईंग? They are jumping. म्हणजे ते उड्या मारत आहेत. They are fighting. म्हणजे ते भांडत आहेत. They are playing. म्हणजे ते खेळत आहेत. They are climbing a tree. म्हणजे ते झाडावर चढत आहेत. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात काही प्राण्यांची इंग्रजी नावं तुम्ही ऐकलीत. आधी त्याचा सराव करूया. मी जे मराठीत म्हणीन ते तुम्ही सगळे इंग्रजीत एकत्र म्हणा. करूया सुरू. हे म्हणा इंग्रजीत. एक माकड. 1 monkey. गुड. मग 6 माकडं हे कसं म्हणाल इंग्रजीत? 6 monkeys. गुड. मग 1 वाघ. 1 टायगर. आता 5 वाघ. 5 टायगर्स. गुड. सिंहाला इंग्रजीत काय म्हणायचं? लायन. मग 3 सिंह. 3 लायन्स. गुड. तुमच्या लक्षात आलं का? बहुतेक इंग्रजी शब्दांचं अनेकवचन असंच होतं. शब्दाच्या मागे इंग्रजी एस लावला की झालं अनेकवचन. जसं 1 lion, 3 lions, 1 book, 4 books. बरं, मागच्या पाठात तुम्ही एक प्रश्न शिकलात, आठवतंय? What are you doing?
म्हणजे तू काय करत आहेस. तसंच व्हॉट इज शी डुईंग, व्हॉट इज ही डुईंग हे प्रश्नही शिकला होता तुम्ही. आजच्या पाठात तुम्ही एक नवीन प्रश्न शिकलात. वाघांकडे बघून दिनूनी विचारलं, व्हॉट आर दे डुईंग? व्हॉट आर दे डुईंग? याचा अर्थ कळलाच असेल तुम्हाला. ते काय करत आहेत. माझ्यानंतर तुम्ही सगळे प्रश्न म्हणा बघू. व्हॉट आर दे डुईंग? गुड. मग आपण वेगवेगळे प्राणी काय करत आहेत याबद्दल उत्तरं ऐकलीत. दे आर ईटिंग, दे आर स्लीपिंग अशी उत्तरं होती. आता मी अशीच काही वाक्य मराठीत म्हणीन आणि एकेका मुलांनी ते वाक्य इंग्रजीत म्हणायचं. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. जंप म्हणजे उड्या मारणे. मग आता हे वाक्य इंग्रजीत म्हण बरं. ते उड्या मारत आहेत. दे आर जम्पिंग. गुड. आता पुढचं मूल. फाईट म्हणजे भांडणं. मग हे वाक्य इंग्रजीत म्हण. ते भांडत आहेत. दे आर फायटिंग. गुड. आणि ते झाडावर चढत आहेत असं म्हणायचं असलं तर दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. आता पुढची 15 मिनिटं प्राण्यांची नावं, त्यांची अनेक वचनं आणि ते काय करत आहेत याबद्दलची वाक्य मुलांकडून म्हणून घेण्याचा टीचर सराव घेतील. दे आर जम्पिंग, दे आर फायटिंग, दे आर प्लेइंग, दे आर स्लीपिंग अशी वेगवेगळी वाक्य सांगा हं. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात